राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलेलं आहे। निकालाचे कल हळूहळू हाती येत आहेत। नांदेडमधल्या उमरी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व 17 जागांवरती विजय मिळवलेला आहे। तसंच राष्ट्रवादीच्या अनुराधा खांडवे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत। आज राज्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। यामध्ये नांदेड, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी मतमोजणीला सुरुवातही झाली आहे। नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तर भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आता हळूहळू निकाल हाती येत आहेत। त्यामध्ये सुरुवातीला तरी राष्ट्रवादीने बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींचे निकाल आज लागणार आहेत। नांदेडच्या उमरी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारलेली आहे। नगराध्यक्ष देखील निवडून आलेला आहे आणि बहुमत देखील त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। 17 जागांसह नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झालेलं आहे। त्यामुळे इतर ठिकाणचे कौल काय येतात, इतर ठिकाणचे काय निकाल लागतात, तर कोणाला धक्का बसतोय की कोणाची काही ठिकाणी आपल्याला वेगळे निकाल देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे। योगेश लाटकर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। योगेश, तुझ्याकडे कुठले निकाल आहेत? प्राजक्ता, नांदेड जिल्ह्यात उमरीची नगरपालिका आहे ती निर्विवादपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेली आहे। राष्ट्रवादीने इथे सत्ता राखलेली आहे। त्याशिवाय अर्धापूर, मुदखेड, बिलोली अशा नगरपालिकांमध्ये काँग्रेस जी आहे ती आघाडीवरती आहे सर्व ठिकाणी। शिवाय माहूर, धर्माबाद अशा ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवरती आहेत। तर एकूणच ह्या जे निवडणुकांचे जे ट्रेंड्स येत आहेत, काही ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत, त्या सर्वांमध्ये बघता भाजपा जी आजवर जिल्ह्यात कुठेही सत्तेत नव्हती तर ती भाजपा अनेक ठिकाणी आघाडीवर दिसते आहे। शिवाय काँग्रेसला देखील या जिल्ह्यामध्ये चांगलं मतदान लोकांनी केलं हेही दिसतंय। एकूणच निकाल जेव्हा पूर्णपणे जाहीर होतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल। पण सध्या मात्र जी भाजपा आजपर्यंत नगरपालिकांमध्ये नव्हती ती मात्र आता दिसू लागली आहे। प्राजक्ता, योगेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आज जे निकाल हाती येत आहेत त्यामध्ये काही दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा नांदेडमध्ये पणाला लागलेली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा औरंगाबादमध्ये पणाला लागलेली आहे। तर प्रफुल्ल पटेल आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये आता कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।